आर के लक्ष्मण एक लेजेंडरी पर्सनॅलिटी आपल्या देशामध्ये होती. माझं भाग्य असं की मला त्यांच्याबरोबर बराच काळ काम करणं शक्य झालं. काम म्हणजे मी प्रत्यक्षात त्यांचं काहीच काम करत नव्हतो, परंतु मी महाराष्ट्र टाइम्सचा संपादक होतो. त्या नात्याने मी त्यांना अतिशय वेळोवेळी भेटत असे. परंतु अशा एका लेजेंडरी व्यक्तिमत्वावरती एक कार्यक्रम करावा आणि तो पूर्ण कार्यक्रम त्या व्यक्तीच्या जीवनावर, त्यांच्या चित्रांवर, त्यांच्या एकूण चरित्रावर असा कार्यक्रम करण्याची संकल्पना वासंती गोखले आणि आशाताई कुलकर्णी यांनी केली दिलासातर्फे, आणि ती मला कल्पनाच खूप अभिनव वाटली. तसं त्यांनी अगोदर गोविंद तळवलकर किंवा इतर काही लोकांबद्दल केलेल्या आहेत, परंतु आर के लक्ष्मणबद्दल केली याच्याबद्दल मला त्यांचं खूपच कौतुक करत वाटलं. त्याच्यासाठी त्यांनी खूप अभ्यास केला. नुसता अभ्यास केला असं नाही, तो कार्यक्रम सादर करताना त्यांनी माझ्या अंदाजाप्रमाणे कमीत कमी 12 ते 13 लोकांची प्रत्यक्ष पार्टिसिपेशनची मदत घेतली. म्हणजे त्यातल्या काही लोकांनी गाणी म्हटली, भैरवी म्हटली. बरं, त्यांचं वय जवळजवळ सगळ्यांचं सरासरी वय 75 ते 80 होतं. तरीसुद्धा त्यांनी ज्या तन्मयतेने, आपुलकीने ती संपूर्ण गाणी म्हटली, त्या क्लासिकल म्युझिकसुद्धा केलं, भैरवी पण गायली, आणि त्यांच्यातल्या काही चित्रांवरती भाष्य करणारी भाषणं नव्हे पण निवेदनं केली. मला वाटतं त्याचं एकूणच संपूर्ण संयोजन हे करणं अत्यंत कठीण होतं, अतिशय कल्पक होतं. आणि ते कठीण आणि कल्पक हे दोन्ही सांभाळून त्यांनी जो कार्यक्रम सादर केला, माझ्या मते ज्याला आपण युनिक म्हणतो तसा तो होता, असामान्य होता. अशा प्रकारचा कार्यक्रम सादर करण्याची संकल्पना आणि तो प्रत्यक्षात आणण्याची आणि इतक्या काय म्हणतात प्रभावशाली पद्धतीने तो करण्याची ही संकल्पना मला फारच भावली. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की ह्या सर्व लोकांचं, वासंती गोखले, आशाताई कुलकर्णी, ते बाकी सर्वांचे नावं मला माहिती नाहीत, पण त्या सगळ्यांनी इतकं मनापासून आर के लक्ष्मणांच्या एकूण चित्रांवरती, चरित्रावरती, त्यांच्या भूमिकावरती, त्यांच्या विचारांवरती जे एकूण सादर केलं ते अप्रतिम दर्जाचं होतं. मला असं वाटतं त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. दिलासा या संस्थेतर्फे त्यांनी केलं, त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो.